चला तर आता गाणे लावून आपल्या कामाला सुरुवात करूया. तर गाणे लावल्यावरच कामाची आपली सुरुवात होते बरं का, आणि कामं पण फास्ट होतात बरं का. गाण्यामुळं जरा कसं कामं पटापटापटा होते. गेट सोडून घेतले पहिल्यांदा आपण. आता 4 वाजताचं रुटीन आमचं असंच असतं. पहिल्यांदा गाणे असते ते, मग बाकीचं काय असेल ते. मग आता हे दावं हे मध्ये बांधलेलं, ते दावं बारके वाचले किंवा गाई आत जाऊ नये म्हणून बांधलेलं आहे बरं का. तर ते आपण पहिल्यांदा काढून घेणार आहेत. आणि तुम्हाला सगळ्याला एक प्रश्न पडला असेल की ही गाई आत का असते बांधून, तर आपण ह्याचा गाईचा सेपरेट व्हिडिओ काढणार आहे बरं का. आणि सांगणार आहे मी का गाई आत असतात बरं का. तिला गाईला बांधून घेते आता पहिल्यांदा. गाईला बांधून घेतलेलं आहे आता. आता मी शेण ओढते, आतल्या गाईचं शेण टाकते तेवढं. तुम्हाला जर सोपा वाटत असेल व्यवसाय ना, तर तुम्ही नक्की बघा ही व्हिडिओ. मी पूर्ण व्हिडिओ जोपर्यंत 4 वाजताचं काम आमचं कंप्लीट होत नाही तोपर्यंत मी कंटिन्यू व्हिडिओ काढलेला आहे बरं का. मध्ये स्किप केला नाही किंवा काय ही केलं नाही. शेण टाकून झाले माझं आता. चला आता गाई बांधायला चालू करूयात आपण. तर आहो आहे तिकडं पलीकडं, आहोंची मला मदत असते बरं का. मला म्हणजे काही जसं ह्या मी दूध व्यवसायात उतरले ना, तरी माझं 75% काम माझं, 25% काम त्यांचं असतं बरं का ह्या गोट्यामध्ये. आणि काम करायचं माझ्याकडं असतं सगळं, पण ह्या कामाचं नियोजन डोकं सगळं त्यांचं असतं बरं का. आहोंचं असतं. मला आहोंचं खूप सपोर्ट आहे बरं का मला. तर सगळ्या गायी आपल्या एक 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 चाललेले आहेत आता आत. आणि आपण बांधायला चालू करावं लागलो आता गाई. नवीन 2 गायी आणल्यामुळं बाकीच्या गायींची सगळी जागा हुकलेली आहे. त्यामुळं गायी कशा पण उभारायला लागलेत. त्यांची सवय मोडली, त्यामुळं ती नवीन गायी 2 टाकल्यामुळं तसं करायला लागले. हे आमचा घोडा आहे. हा घोडा आहे ना, तो लगेच उडी टाकतोय, बांधूच देत नाही, म्हणून त्याला लांब दाव बांधलेलं आहे आम्ही. बऱ्याच वेळेस खूप जणांचे खूप काही प्रश्न असतात बरं का. तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता, मी नक्की उत्तर सांगेन. किंवा मला सांगा तुम्ही की ह्या अशा पद्धतीनं व्हिडिओ करा किंवा दुसऱ्या पद्धतीने व्हिडिओ करा, तरी मी त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला त्याची माहिती सांगू शकते बरं का. सकाळची धावपळ वेगळीच असते, पण 4 वाजताची धावपळ, सकाळच्या धावपळीपेक्षा 4 वाजताची धावपळ खूप असते बरं का. कारण की 4 वाजता सकाळचं काय एवढंही नाही, पण 4 वाजता भरपूर धावपळ होते. टायमिंग लगेचच निघून जातोय आणि धारा काढायचा लगेचच टायमिंग होते बरं का. तर चला आता आपल्या गायी सगळ्या बांधून झालेल्या आहेत. बऱ्याच जणांना वाटतं आता आपण हे असे व्हिडिओ बघितल्यावर आपण पण दूध व्यवसाय करावा, लोन काढावं आणि गायी घ्याव्या. पण असं चुकीचं आहे बरं का. हे आम्ही आमच्या 2-3 गायीवरून आम्ही एवढ्या गायी केलेल्या आहेत बरं का. ही आम्ही एकदम काही गायी आणल्या नाहीत किंवा आम्ही कोणतं लोन काढलं नाही. तर चला आता आहोंनी गाड्या घेतलेल्या आहे पुढं. आता आपण सगळी कॅरेट ओतणार आहोत आपण एका टायमाला. बारकी असो किंवा मोठे असो, लहानांना पण तेवढंच आणि मोठ्यांना पण तेवढंच. एकच कॅरेट असतं, कोणाला कमी नाही किंवा कोणाला जास्त नाही. बराच वेळेस लोक काय करतात, गायी आटल्या की त्यांना वाळलेलं किंवा
कारवाड असतात त्यांना वाळलेलं, पण आमच्यात तसं काय नसतं बरं का. आम्ही जसं गाईंला खाद्य देतो ना तसंच आम्ही कारवाडांना सुद्धा असतं आणि आटल्याला गाईंला सुद्धा आम्ही तसंच खाद्य देतो बरं का. आणि असं ही करत नाही, दुसरं काय टाकत नाही. आमचा 12 महिने हा मुरघासच असतो बरं का. आधीमध्ये एवढं काय नसतं, म्हणजे असलं तरी जास्त दिवस नाही, 2-4च दिवस, ते पण ऊस फक्त. आहोनी पण टाकायला चालू केलेलं आहे. आहो म्हणते तुझी तू व्हिडिओ काढत जा, मला व्हिडिओमध्ये घेत जाऊ नको. पण आज मी त्यांना म्हणले आज तुम्हाला व्हिडिओमध्ये घेणार आहे मी, त्यामुळे त्यांना व्हिडिओमध्ये घेतले बरं का. आज माझी खूप मोठी ताकद म्हणजे माझे आहो आहेत बरं का. कारण की ते आहेत म्हणून मी आहे असं समजा बरं का. कारण की मी जे काम करते किंवा मी एवढं मोठं करते ती फक्त माझ्या पाठीमागं असलेली ही माझी खंबीर साथ आहे, जी की मी आहोंपेक्षा मी जास्त मित्र मानते. आणि खूप मोठा सपोर्ट सिस्टम आहे ही माझा आहो म्हणजे. चला तर आता आपण ही गाडा लावून घेऊया तिकडं. आणि ही गाडा चाललेला आहे सकाळचं मुरघास भरायला त्याच्यात, कारण की सकाळ गडबड होते ना, पोरांची शाळा ही असते, सगळं करता करता टाईम निघून जातो. त्यामुळं सकाळचं वैरण आम्ही संध्याकाळीच काढून ठेवत असतो. तर चला आता आपण सुग्रास टाकूया. आता सुग्रास टाकण्याची आमची पद्धत तुम्ही बघा. मी पोतं पहिल्यांदा ओपन करून घेते बरं का. तुम्हाला दाखवते आम्हाला एका टायमाला किती सुग्रास लागतो ते. पहिला आम्ही हिऱ्याचा सुग्रास वापरत होतो, पण आता आम्ही अमोलचं कॅटल फीड घेतलेलं आहे बरं का. कारण की असं म्हणतात हिरानं गाई गाब जायला त्रास करतात, म्हणून आम्ही अमोलचं कॅटल फीड घेतलं आहे. ह्याचा रिझल्ट आत्ता तर लागला आहे बरोबर, बघू आणखी पुढं कसा लागतोय. दिवसाला 1 गोणी लागते आम्हाला, 1 पोतं सुग्रास लागतं, सकाळी अर्ध आणि संध्याकाळी अर्ध. तर चला आपण सुग्रास टाकायला चालू करूयात. हाय आमचं बारकं कारवाड, आम्ही त्याला 1च शेर सुग्रास टाकतो. हे आहे पहिला कारवाड जे की 8व्यात आहे. याला 2 शेर सुग्रास असतो. आणि हे आहेत आमचे 2 बारकेशी कारवाड, ह्यांना 1च शेर सुग्रास असतो, दोन्हीला अर्धा अर्धा. आणि बाकीच्यांना 2-2 शेर सुग्रास कंटिन्यू 2-2 शेर असतो. आणि जे आटलेले आहेत त्यांना फक्त 1-1 शेर सुग्रास असतो. आम्ही सुग्रास आटले म्हणून बंद करत नाही, कंटिन्यू आमचा सुग्रास म्हणजे चालूच असतो गायींना, कधीच बंद नसतो. तर बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का, एका टायमाला सुग्रास नसला की 1 दिवस पूर्ण ते त्यांचं हे चलनच फिरते, म्हणजे वेगळंच त्यांचं ही होते. त्यामुळं कंटिन्यू आम्ही सुग्रास आज सकाळचं आहे म्हणताना संध्याकाळीच मागून घ्यायचा. तरी आता चला आपण बघा तुम्ही, मी सगळ्याला 2-2 शेर सुग्रास टाकलेला आहे बरं का. आता ही आटलेले हिला 1च शेर सुग्रास टाकून घेणार आहे आपण. आता पहिल्यांदा 1 पाटी संपली, आता ही दुसरी पाटी आहे बरं का फुल भरून. ही आहे आपली आटलेली गाई, पण ह्याला पण 1 शेर सुग्रास टाकणार आहोत. किती हेलपाटे होतात माझे बघा तुम्ही. आता आपला सुग्रास टाकून झालाय. आता आपण आता मिनरल मिक्सचर पावडर टाकणार आहे. तर कमेंटमध्ये सांगा बरं का की तुमच्याकडं तुम्ही कोणतं मिनरल मिक्सचर वापरता.
हे छोटे कारवड आम्ही त्यांना तेच कंटिन्यू सगळ्याला लहान मोठ्यांना तेच मिनरल मिक्सचर टाकतो. जे मोठ्यांना असतं ते लहानांना पण तेच असतं. त्यांना लहानांना दुसरं वेगळं नसतं. तर तुम्ही कोणतं मिनरल मिक्सचर वापरता नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओमध्ये काय चुकलं असलं तरी तरी ते पण सांगा बरं का. कारण की ही आपण पहिल्यांदा एवढा मोठा व्लॉग पहिल्यांदा काढलेला आहे. आता मिनरल मिक्सचर टाकून झालेलं आहे आपलं. तर हे असतं आपलं 4 वाजताचं रुटीन. गायींचं बांधण्याची पद्धत किंवा वैरण टाकण्याची, सुग्रास टाकण्याची, मिनरल मिक्सचर पावडर आपण अशीच वरण टाकतो. तर ही आमची पद्धत आहे बरं का अशी. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक